सुंदर ध्यान उभे विठे वारी 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 सुंदर ध्यान उभे विठे सुंदर ध्यान उभे विठे वारी सुंदर ध्यान उभे विठे वारी करकटे वारी देवोनी करकटे वारी देवोनी तुझ्या लगडा काते पितांबर तुझ्या लगडा काते करकटे तुलसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हे ध्यान आवड निरंतर हे ध्यान तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर काय झालं रे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले कल्पती त्रवानी मकर कुंडले कल्पती त्रवानी मकर कुंडल कल्पती त्रवानी मकर कुंडल कल्पती त्रवानी कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित तुझी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभ तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हे ध्यान आवड निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे दुःख म्हणे दुःख म्हणे दुःख म्हणे दुःख म्हणे माझे हे ते सर्व
सुख दुःख म्हणजे माझे हेची सर्व दुःख हेची सर्व सुख पागिना मुके आवडीन पागिना मुख आवडीन तुझी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर पाहिलं त्रिमुख आवडीन पाहिलं त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवड निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हे सोपा रकुमाई सोपा रकुमाई सोपा कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा
हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम 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 जय जय राम हरे हरे हरि जय जय राम हरि जय 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 राम जय जय राम जय जय आले देवाची मना तेथे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना आले देवाचे मना तेथे कोणाचे चाले टाळ करीब टाळ एक टाळ तेथे कोणाचे आले देवाचे मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी बाहे डोंब्या घरे पाणी बाहे डोंब्या घरे पाणी बाहे डोंब्या घरे पाणी हरिश्चंद्र तारा राणे वाहे डोंब्या घरे पाणी वाहे डोंब्या घरे पाणी वाहे डोंब्या घरे पाणी पांडवांचा सायकारी राजावरून केले दुरी राजावरून केले दुरी राजावरून केले दुरी पांडवांचा सायकारी राजावरून केले दुरी राजावरून केले दुरी राजावरून केले आले देवाचे मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाचे तेथे कोणाचे तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा होईल ते सहज हे तुका म्हणे उगीच रहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा आले देवाची मना टाळ आले देवाची मना आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे आले देवाची मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची मना तेथे कोणाचे हरि विठोबा रखुमाई विठोबा
विठ्ठल विठ्ठल बसलेले टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल हरी हरी जय जय विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 बोला पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की बसलेले टाळी वाजवा भजन करा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज बोला रे भाई सब संतन की अपने अपने माता पिता की विठ्ठला 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 आले देवाची या मना आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना पांडवांचा साह्यकारी राज्यावरून केले दुरी आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगेची होईल ते सहज पहाले देवाची मना तिथे कोणाचे झाले ना विठ्ठल यन्तः प्रविष्ट वाचमिमां प्रस्तुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा
रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन उत्तरे चरण संताची या पांडुरंग करू प्रथम नमन उत्तरे चरण संताची या त्यांच्या पांडुरंग पदाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास सगळी दिग्गज मंडळी आहेत बरं का इथं काही अडचण नाही फक्त मला सांभाळून घ्या बरं आपल्याला वेळ कमी राहिला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुण्याता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरण करावा अभीर जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरी नाथा माझी पंढरी नाथा जोडून या कर चरण ठेवी तो माता चरण ठेवी तो माता परसावी विनंती पंढरी नाथा परसावी विनंती माझी पंढरी हे जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझ्या पंढरी परसावी विनंती माझी पंढरी नाथा माझ्या पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरी नाथा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुदार बरन रघुवर बिमल जसु जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हरहु कलेश विकार हे दुख बंद आरुपी नंद सुन लो मेरी पुकार पवन विनती वारंवार पवन विनती आले देवाची या मना आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त स्थळी सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे किमळेमेतानं समस्त रुपनर पाटील परिवारानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे तरी सुद्धा सांगणं वाक्याचं आद्य कर्तव्य या नेयानं आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं आजच्या दिवशी या संपूर्ण रुपनर पाटील परिवाराच्या घरातील एक आधार जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं स्वर्गीय म्हणा कैलासवासी म्हणा विजयकुमार दिनकर रुपनर पाटील भाऊ म्हणायच्या आदराने सर्व अगदी काही थोडक्या आजारपणात भाऊंचं निधन झालं आणि भाऊंच्या जाण्यानं संपूर्ण या रुपनर परिवार असेल त्याचबरोबर हा संपूर्ण आपल्या अमरापूरकर गाव असेल या संपूर्ण समाजामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे एखादा व्यक्ती येतो आपल्यातून निघून जातो काही माणसं येतात जन्माला येतात नाहक जीवन जगतात आणि कधी मरून जातात समाजाच्याही लक्षात येत नाही
आणि माणसाच्याही लक्षात येत नाही। पण भाऊंचं जाणं हे जिथं कीर्तनाच्या प्रारंभी एवढी लोक इथं उपस्थित राहिलेत, त्यावरून भाऊंच्या जाण्यानं भाऊंनी नेमकं समाजामध्ये आपली छाप कशी निर्माण केली, भाऊंनी समाजासाठी आपलं अख्खं आयुष्य कसं समर्पण केलं, हे या समाज हा साक्षीदार आहे या संपूर्ण गोष्टींचा। म्हणून भाऊंना जाणं आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं। ते माजी उपसरपंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते, स्वर्गीय माजी आमदार मंत्री पतंगरावजी कदम साहेब यांचे एकनिष्ठ, आता एकनिष्ठ हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे बरं। आता माणसाची निष्ठा राहत नाही, माणसाची सगळी निष्ठानिष्ठी होऊन जाते बरं। माणूस कुठंच निष्ठेनं राहत नाही, देवासोबत राहत नाही, मंत्र्यासोबत राहणं अवघड आहे। पण एकनिष्ठ कार्यकर्ते होते माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचे सच्चे कार्यकर्ते। त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण रुपनर परिवार, त्यामध्ये त्यांच्या सुविद्ध पत्नी श्रीमती स्वाती विजयकुमार रुपनर पाटील, त्यांच्या आईसाहेब माननीय आदरणीय मालन दिनकर रुपनर पाटील, त्यांची 2 मुलं आहेत, त्यामध्ये आमचे ऋतुराज दादा आहेत आणि दुसरे त्यांचे चिरंजीव श्रीराज दादा, त्यांचे बंधू आदरणीय प्रतापजी शेठ साहेब असतील, त्याचबरोबर त्यांची 2 मुलं आहेत हर्षवर्धन दादा आणि राजवर्धन दादा। हा संपूर्ण रुपनर परिवार आणि या संपूर्ण रुपनर परिवाराच्या नियोजनातून ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे, आपल्या भागाचं, आपल्या अमरापूर गावचं वैभव, सांगली जिल्ह्याचं भूषण, वारकरी संप्रदायाची अगदी निष्ठेने सेवा करणारे एक पारमार्थिक वैभव, ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय आमचे हरिभाऊ महाराज अमरापूरकर महाराजांच्या नियोजनातून इथे येण्याचा योग आहे। त्यांच्यामुळे तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचं झालेलं हे दर्शन आहे। विठाला 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 विठाला। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सगळ्यात जवळचे निस्सीम लढीवाळ असणारे भक्त श्री तुकोबरायाचा अभंग चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगाचा जर बारकाव्याने विचार केला तर तुकोबरायांनी काही दृष्टांत तुम्हा आम्हाला पटवून दिले। आजचा अभंग जर बारक्यानं बघितला तर आजच्या अभंगाचं पहिलं चरण हे अभंगाचं द्रौपद आहे। तुम्ही म्हणाला असं कसं? ऐका, ज्या वेळेस एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल त्यावेळेस आपण एखादा दृष्टांत देतो। तुकोबरायांनी 1 सोडून 2 दृष्टांत दिले अभंगामध्ये, आणि दृष्टांत दिलेलं कधी द्रौपद असू शकत नाही। गाथेमध्ये तुकोबरायांच्या गाथेमध्ये असे बरेच अभंग आहेत संजू महाराज, त्या अभंगामध्ये अभंगाचं पहिलं चरण हेच अभंगाचं दुसरं द्रौपद मानल्या जातं। तसाच आजचा अभंग आहे। पहिल्या चरणात तुकोबराया सांगतात, आले देवाची आमना ते कोणाचे चालेना। तुकोबराया सांगतात, बाबा रे, एखादी गोष्ट त्या पंढरीच्या मालकाच्या मनात आली की तिथं कुणाचं चालत नाही। च ज्यार्थी चकारात्मक शब्द वापरला त्यार्थी च म्हणजे कुणाचंच, मग कुणाचं चाललं नाही। तुकोबरायांनी पुन्हा दृष्टांत द्यायला सुरुवात केली। पहिला दृष्टांत दिला हरिश्चंद्र तारा राणी। आर्यावताचा सम्राट होता राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी तारा राणी। दिवस बदलला, आदल्या दिवशी राजा होता हरिश्चंद्र, त्याची पत्नी तारा राणी। 1 दिवसात दिवस बदलला। काय घडलं नेमकं त्याच्या आयुष्यामध्ये? स्वप्न पडलं, स्वप्नात एक साधू आला हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये, आणि स्वप्नामध्ये साधून मागितलं काय? राज्य दान मागितलं। अख्खं राज्य तुझं दान करावं लागेल मला। आणि हरिश्चंद्र राजा म्हणजे सत्यवचनी राजा होता बरं, दिलेला शब्द कधी बदलणारा राजा नव्हता। दान मागायला आलेल्याला कधी माघारी जाऊ दिलं नाही। 2च राज्य पुराणात होऊन गेले, एक म्हणजे कर्ण आणि दुसरा म्हणजे हरिश्चंद्र राजा, ज्यानं दान मागायला कधी मोकळ्या हातानं पाठवलं नाही। हरिश्चंद्रानं सांगितलं ठीक आहे, साधूनं सांगितलं असं घेणार नाही, पाणी सोडावं लागेल। स्वप्नात चालले बरं, स्वप्नात पाणी सोडलं, सांगितलं उद्या तुम्हाला राज्य दान केलं। स्वप्नात आलेला साधू दुसऱ्या दिवशी समोर दिसला, दाराची बेल वाजवली, सांगितलं राज्य। अनेक ध्यानात ठेवा बरं का वाक्य नेहमी, माणसाची वेळ, ऐका सगळे कार्यकर्ते, माणसाची वेळ आणि माणसाचा काळ कधी बदलल सांगू शकत? पडलेलं ऊन जास्त वेळ टिकत नाही आणि पडलेली सावली सुद्धा जास्त वेळ टिकत। सावली पडली तर जास्त हुरळून जायचं नाही, आलेलं सुख जास्त वेळ टिकत नाही आणि मिळालेलं दुःख सुद्धा आयुष्यभर पुरत कधी ना कधी संपणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। मग हरिश्चंद्राच्या बाबतीत हे घडलं, आदल्या दिवशीच राज्य दान केलं, दुसऱ्या दिवशी साधूनं राज्य दान केलं, साधूला राज्य दान केलं। त्याच हरिश्चंद्रानं रोहिदास नावाचा पोरगा आणि तारा राणी तिघांना मिळून बाजारात विकायला उभं केलं। राहिलंच नाही ना काय, कपड्यासहित बाहेर काढलो होतो, नुसत्या अंगावरचे कपडे, बाकी काहीच घेऊ दिलं नाही त्या साधूनं। एका डोंब्या नावाच्या ब्राह्मणानं, मी पुढे तुम्हाला तो दृष्टांत पटवून देणारच आहे, पण त्या हरिश्चंद्र तारा राणीचा दृष्टांत दिला, त्याचं चाललं नाही। एवढ्यावर लोकांना मान्य झालं नाही,
म्हणून पुन्हा एक दृष्टांत दिला तुकोबरायांनी. कुणाचा? महाभारतातला दृष्टांत दिला. कुणाचं चाललं नाही? थोडा आवाज द्या. महाभारतामध्ये पांडवांचं चाललं नाही. कसं? स्वतः भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या सोबत होता तरी सुद्धा राज्यावरून बाजूला राहावं लागलं. राज्य ताब्यात दिलं नाही. देव स्वतः सोबत असून पांडवांचा जायकारी राज्यावरून केली दुरी. आले देवाची आमना तेथे कोणाची चालेना. काही साधक मंडळी तुकोबराया जवळ आली आणि तुकोबरायाला विनंती करतात, तुकोबराया मान्य आहे आम्हाला सगळ्या गोष्टी पटल्या तुमच्या. तुम्ही म्हणता देवाच्या मनात आल्यावर सगळं काही होत असतं. तुम्ही 2 दृष्टांतही पटवून दिले. हरिश्चंद्राचा दृष्टांत सांगितला, पांडवांच्या आयुष्याच्या बाबतीत विचार करायला लावला. या दोघांचं पटलं आम्हाला. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या माणसानं नेमकं आयुष्य जगावं? प्रश्नार्थक प्रश्न विचारल्याबरोबर तुकोबरायांनी उत्तर दिलं, तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. जे घडतंय ते फक्त आपण बघत राहणं एवढंच. तुका म्हणे उगेची राहा, होईल ते जे होईल ते. आता काय झाले? गाता भेद झाला इथं बऱ्याच. तुका म्हणे उगेची राहावे, जे जे होईल ते ते. असं सुद्धा कुठं आले? कुठं असं वर्ण आलं, तुका म्हणे उगेची राहा, जे होईल ते सहज पहा. आता गाता भेद आहे. जे काय असेल ते अर्थ तो दोन्हीचा एकच निघतो. तुकोबराया सांगतात, जे घडते ते फक्त आयुष्यात आपण बघत राहणं, याच्यापेक्षा आपण दुसरं काही करू शकत नाही. तुका म्हणे उगेची राहावे, होईल ते सहज पावे. आले देवाची आमना तेथे कोणाची चालेना. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ अगदी अर्थासहित तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 1 ते सव्वा तासामध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण बघायचं. बरोबर 12 वाजून 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला आदरणीय भाऊंच्या चरणावरती पुष्पांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची. बरोबर विठाला विठाला. हो, मी नेहमी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो, बाबा रे, ज्या दिवशी आपण जन्माला आलो, मुळात ज्या मृत्यूलोकात तुम्ही आम्ही जन्माला आलो, या लोकाचं नाव मुळात मृत्यूलोक आहे. आणि व्याकरण दृष्ट्या जर विचार केला तर मृत्यूलोक या शब्दाचा जर संधी विग्रह केला तर मृत्यू अधिक लोक. ज्या लोकात आल्यावर माणसाला मरण अटळ आहे त्याला म्हणायचं मृत्यूलोक. तुम्ही आम्ही या मृत्यूलोकात जन्माला आलो. तुकोबराया सांगतात, बाबा रे, इथं आल्यानंतर कुणाला जगता आलं? मृत्यूलोकात आल्यावर अमर झालाय असा एकही बघायला मिळाला? एक सांगू का? एकाच वाक्यात आहे का? मृत्यूलोकात आल्यावर तुम्ही कुणीही असा, जपी असो, तपी असो, संत असो, महंत असो, देव असो, नाहीतर देवाचा तुम्ही तर पार बाप गाठला बाबा देवाचा. मलाही तुम्हाला तेच पटवून द्यायचं. कुणीही असा तुम्ही, देवाचा बाप होता राजा दशरथ, होता की नाही? प्रभू रामचंद्राचे पिताश्री देवाचा बाप होता राजा दशरथ. मरण चुकवता आलं? नुसतं मरण नाही आलं, आधी केलेलं कर्म भोगावं लागलं. आणि मगच आता जुनी माणसं म्हणायची बघा, चौकात बसल्या बसल्या आज्याने करायचं. भाषा कळती का अमरापूरकर माझी? गड्यानो भाषा कळती का? उगच असं तोंडाकडे माझ्या रका रका बघू नका. मी आल्यापासून बघतोय नुसतीच माणसं अशी. तो आम्ही काय चोरी बिरी करून इथं आलो नाही. असं तुमच्याकडे बघून असं वाटतंय तुम्ही माझ्याच फुलाला आलाय असं. मग आहो, संसार दुःखाचा हे प्रत्येकाने सांगितलं. तुमचं पाड झालंय, दुःख बांधवडी आहे, तो घरचा संसार इथं घेऊन तसली तोंड. अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्यासारखं तोंड करून बसू नका. पाया पडतो तुमच्या. 12च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जात नाही. फक्त मोकळ्या मनानं बसा. असं हसत असलं तर बरं वाटतं, नाही तर गळवतो सगळं. ऐक काय सांगत होतो. देवाचा बाप होता राजा दशरथ. माणसं चौकात बसली तरी बसल्या बसल्या म्हणतात आज्याने करायचं. नातवान आता ह्या म्हणी बंद करा बरं का. आता 5Gचा जमाना आला. आता 2G 3Gला रेंज राहील नाही संजू बुवा. आता 5G प्रमाणे वागायचं. आता आज्यानं तरुणपणात कर्म करायचं आणि मरताना नुसतं फेडायचं नाही, फेडूनच मरायचं. तेवढं विसरायचं नाही. ज्या दिवशी आपल्याला मरायचं हे माणूस विसरून जातो. लक्षात ठेवा, आपल्याकडनं अधर्म घडल्याशिवाय राहत नाही, माणूस बेईमानीनं वागल्याशिवाय राहत नाही. आपल्याला मरायचं एवढं माणसानं ध्यानात ठेवावं. राजा दशरथाला काय कर्म भोगावं लागलं? श्रावण बाळाला बाण लागला होता राजा दशरथाकडनं. चुकून का जाणीवपूर्वक? चुकून श्रावण बाळाच्या आई बापाने शाप दिला. ऐक दशरथा, तुला सुद्धा 4 पुत्र जन्माला येतील, पण मरताना तुझ्यासोबत एकही नव्हता. ज्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडायची ही अपेक्षा होती, देवाच्या मांडीवर जीव सोडावा ही अपेक्षा ज्या राजा दशरथाची होती, त्या देवाच्या मांडीवर एका गिधाडानं जीव सोडला. याच्यासारखं समर्पण काय असू शकतं? याच्यासारखं चांगलं कर्म काय असू शकतं?
म्हणून बसलेले नीट ऐका. आयुष्यात एखाद्याचं चांगलं करता आलं नाही अजिबात करू नका. कारण आपला जन्म दुसऱ्याचं चांगलं करण्याकरता अजिबात झाला नाही. धडाधड खरं बोलतात बाबा माणसं इकडून. नाही झाला अजिबात करू नका. एखाद्याचं चांगलं करता नाही आलं अजिबात करू नका. पण ज्याचं चांगलं चाललंय त्याच्यात मात्र आडकाठी घालण्याचा कधी प्रयत्न करू. कारण बऱ्याच जणाला भोगावं लागलं. बऱ्याच जणाला. हे आताचं द्या सोडून. कलियुगात माणसं कधी कुठल्या डगरीवर हात ठेवत्याल. खातो एकाचं जातो एकाबर काही मेळ राहिला नाही. आता सगळी लाबाड दुनिया निघाली. किती लाबाड निघाली. आई रे बेमान दुनिया आई रे. आई रे बेमान दुनिया. आई बापाला मानाय तयार नाही. साधू संतांनी जी आपल्याला परंपरा घालून दिली त्या परंपरेला मानायला तयार नाही. वारकरी संप्रदाय बुडायला लागला. अधर्म वाढायला लागला. कुठं चालला आपला महाराष्ट्र कळत नाही गड्या. वृद्धाश्रम भरूनच्या भरून चालली. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी धर्म शिकवला, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी नीती शिकवली, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी न्याय शिकवला, याच धर्माच्या राज्यात आज वृद्धाश्रम भरूनच्या भरून निघाली. कुठं चालला आपला महाराष्ट्र. हे आम्ही रोज सांगतोय. पण माणसं नुसती कीर्तनात मान हलवतात आणि कीर्तन झाल्यावर माती सुद्धा हितच झाडून जातात. बुवा तुझी माती सुद्धा बदल व्हायला तयार नाही. किती सांगण्याचा प्रयत्न करा लोक ऐकायला तयार नाही. म्हणून ऐका. केलेलं कर्म भोगल्याशिवाय माणसाला सुट्टी नाही. पण माझा अजून एक प्रश्न तुम्हाला आहे. कर्म चांगलं करावं का कर्म वाईट करावं हे कुणाच्या हातात आहे. प्रत्येकाच्या आपल्या स्वतःच्या हातात आहे. कर्म कसं करावं. कुणी एखाद्यानं सांगून आपण कर्म करून ते आपल्याशी भोगण्यात येत नाही. आपण जसं कर्म करतो आपल्या मनानं कर्म करणं योग्य. चांगलं करावं का वाईट करावं हे आपल्याच हातात आहे. आणि हे आताच नाही पुराणात सुद्धा एक प्रसंग आपल्याला बघायला मिळतो. काय घडलं पुराणामध्ये. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आला. माझ्याकडे लक्ष द्या. काय होतं. माणसं येत जात राहणार. आदरणीय भाऊंचं कार्य तसं होतं. मोठी लोक येतात जातात सगळे. तुम्ही जर त्यांच्याकडे बघत बसला तर अवघड होईल. काय बघायचं ते तासभर मलाच बघून घ्या. असा बी मी एवढा बी वाईट दिसायला नाही. त्यामुळे असं तासभर माझ्याकडे बघा. आहे का. रामायणामध्ये एक प्रसंग घडला. काय प्रसंग घडला. सीतादेवीचा स्वयंवर राखला रामायणामध्ये. सीतामाई साहेबांचा काय स्वयंवराचा पण होता. शिवधनुष्य होता ठेवलेला. तो उचलायचा छातीपर्यंत आणायचा. बात्यातला बाण काढायचा आणि धनुष्याला लावायचा. पण पूर्ण झाला. जो कोणी हा पण पूर्ण करेल त्याच्या गळ्यात सीताई साहेबांनी काय घालायची वरमाला घालायची. हा त्या स्वयंवराचा पण होता. 4000 राजे आले त्या स्वयंवरामध्ये. 4000. रावण आला. अजून बरेच राज्याचे राजे. प्रभू रामचंद्र तिथं उपस्थित होते. ज्याची लग्न झाली होती ज्याला 2-2 पोरं होती ती बी निघाली तिकडं. कुठं स्वयंवराकडं. एका जणानं प्रश्न केला का तुमचं झाले तुम्ही कशाला चाललाय. तो म्हणला प्रयत्न करायला नाही चाललो. उचलायला नाही निघालो. मग तिथं गेल्यावर कुणाचं कसं कसं होतंय ते हा. आणि माणसं ह्याच्यासाठी धडपड करतात. आपल्या वाट्याला किती दुःख आले हे माणसं बघत नाही. दुसऱ्याचं किती बघायला मिळते दुःख याच्याकडं माणसाची. आणि त्यातनं बी 2-4 जण राहिलेले म्हणतात बाबा रे जर नाही 4000 जणांना जमलं तर एखादा प्रयत्न आपण करायला काय हरकत आहे. आले बाबा 3999 जणांना मेळच लागला नाही कुणालाच. मग रावण उठला. रावण उठला. शिवधनुष्याला हात घातला त्या रावणानं. शिवधनुष्य कमरेपर्यंत आणला. आणि कमरेपर्यंत आणल्यावर शिवधनुष्य रावण आलेल्या बाकीच्या राजांना म्हणतो टाळ्या वाजवा. कोण म्हणतोय रावण. बाकीच्यांना म्हणतो टाळ्या वाजवा भजन करा माझं. का रे बाबा. अरे शिवधनुष्य ज्याला जागचा हल्ला नाही मी उचलून कमरेपर्यंत आणला. आलेले बाकीचे राजे म्हणले रावणा नक्की टाळ्या वाजवू आम्ही तुझ्यासाठी. पण शेवटची पेटी फुटल्याशिवाय फटाक्याची आतिषबाजी करायची नाही. हा आता ज्याला कळलं त्याला कळलं. बाकीच्यांना आपलं जाऊ द्या. हे ग्रामपंचायत इलेक्शन सारखंच होत होते. त्यांना सांगितलं नक्की टाळ्या वाजू. पण कमरेपर्यंत आणलेला शिवधनुष्य छातीपर्यंत ने बात्यातला बाण काढून धनुष्याला लाव. त्यानंतरच आम्ही तुझा जय जयकार करतो. गर्व झाला होता रावणाला. आणि भल्या भल्याचा गर्व देवानं पचू दिला नाही. अहो नामदेवरायाला झाला होता अहंकार भक्तीचा. तो सुद्धा देवानं पचू दिला नाही. रावणाला झाला होता अहंकार कशाचा. श्रीमंतीचा. पैसा होता रावणाकडे. पैसा नाही नुसता सोनं होतं. किती सोनं होतं. अख्खी लंकाच सोन्याची होती रावणाची.
आणि ध्यानात ठेवा बसलेले किती तोळं सोनं असेल अमरापूरमध्ये एखाद्याकडं आपल्या अंदाजे 100-200 तोळं. आता तुमचं सोनारा म्हणजे बऱ्यापैकी बाहेर असतात माणसं त्यामुळे बरं सोनं असेल जास्त 500 तोळं धरू ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे नाही. रावणाची अख्खी लंका सोन्याची होती अख्खी तुकोबऱ्यांनी वर्णन केलं. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची. रावणाच्या 7 कोटी घराला प्युअर सोन्याचे बेटा होता. एवढा श्रीमंत रावण होता त्याला गर्व होता पैशाचा. पण ऐका 2 गर्व कधीच माणसानं करू नये. एक ज्ञानाचा गर्व कधी करू नये आणि दुसरी गोष्ट श्रीमंतीचा गर्व कधी करू नये. कारण पैसा किती दिवस तुमच्या जवळ ठेवायचा आणि कुठल्या दिवशी काढून घ्यायचा हे देवाच्या हातात आहे. आणि देवानं लक्ष्मीची देवाची भांडणं झाली कशावरनं कुणाला जास्त किंमत आहे. देव म्हणतो मला जास्त किंमत आहे आणि लक्ष्मी म्हणते मला जास्त किंमत आहे. आता तो प्रसंग सांगत बसलो तर आपलं कीर्तन बाजूला जाईल आपल्याला तिकडे जायचं नाही. ऐका 2 गर्व कधी होऊ द्यायचं नाही. पैशाचा आणि दुसरी गोष्ट ज्ञानाचा गर्व कधी होऊ द्यायचा नाही. ज्ञानाचा गर्व ज्यांना ज्यांना झाला त्या भल्या भल्यांचं वाटोळं झालं आणि पैशाचा गर्व ज्यांचा ज्यांचा झाला ना. ऐका सोन्याच्या बाबतीत 2 नावं पुराणात लय मोठी होऊन गेली सोन्याच्या बाबतीत. कोण कोण? एक म्हणजे रावण आणि दुसरा म्हणजे साक्षात देव भगवान श्रीकृष्ण. रावणाची लंका सोन्याची होती आणि देवाची द्वारका सोन्याची होती. रावणाची जळाली आणि देवाची त्यांची टिकली नाही. आपलं सोनं येईल का संग अहो कशाचं ध्यानात घेता येईल संग म्हणून. अहो या अख्ख्या घरादारासाठी तुम्ही 200 तोळं सोनं कमवा. किती? 200 तोळं. आणि तुमच्यासाठी फक्त अर्ध्या तोळ्याची अंगठी कमवा आणि मरा. तुम्ही मरा मेल्यावर सोबत जाऊ देतात का ती अंगठी. एक भाऊ दुसऱ्याला म्हणतो काढून घे वर्षश्राद्ध होईल तेवढ्या. लबाड माणसं निघाली. लंका देवाची टिकली नाही. द्वारका देवाची बुडाली आणि लंका रावणाची जळाली. सोन्याच्या बाबतीत 2 नावं भयान होती. त्या रावणाला तो अहंकार झाला होता मी उचलूनच दाखवणार. आणला धनुष्य छातीपर्यंत आणलेला धनुष्य त्याला ते झेपलंच नाही. ते पडलं माग. जसा पडला तसा शिवधनुष्य त्याच्या छातीवर पडला आणि तोंडातनं रोखतो बाहेर यायला लागलं त्या रावणाच्या. भर सभेत अपमान झाला. विश्वामित्रानं बघितलं देवाकडं आणि देवाला सांगितलं देवा उठा आता नाही तो रावण हाय असा जाईल. हाय असा तुमचं काम आहे तुमचं. प्रभू रामचंद्र उठले शिवधनुष्याला हात घातला आणि शिवधनुष्य आज्यात एकाच हातानं आज्यात उचलला. भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावला आणि मग गज जयकार झाला. सियावर रामचंद्र भगवान की जय. जसा भात्यातला बाण काढून शिवधनुष्याला लावला तो अपमान देवाला रावणाला सहन झाला नाही. रावण घरी आला लंकेमध्ये आणि आपल्या मामाला बोलवून घेतलं. रावणाचा मामा नाव काय त्याच बसलेले उत्तर द्या. हा शकुनी मारीच हा असं म्हणा की मला शकुनी इकडं कस काय आला. मारीच मामा रावणाचा मामा मारीच मामाला बोलवून घेतलं रावणाने आणि रावण सांगतो मामा भर सभेत झालेला अपमान मला सहन झाला नाही. मग काय म्हणणं आहे तुझं रावणा. मामा विचारतो. त्यानं सांगितलं बदला घेणार या गोष्टीचा मी. काय काय तुझ्या डोक्यात. त्यानं सांगितलं एकच काम करा तुम्ही हरिण बाणा आणि सीताई साहेबापर्यंत जा. मारीच म्हणला कशाला देवाच्या नादाला लागतो बाबा. तो देव आहे किती शक्ती आहे त्याची. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. सुवर्णाचे मणी केले ते या सोनियाच्या सुती ओविले तैसे मी जगदारिले सभाया भ्यंत. अजून शक्ती आहे का. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो या जगाते चाळीता तुझी आसतेने वेदासी बोलणे. काय आहे त्याची शक्ती. रामारीच सांगतो त्याचा नाद करू नको. तो देव आहे कर्तुम अन्यता कर्तुम शक्तीनं युक्त असणारा भगवान परमात्मा आहे. त्याच्या कुठं नादाला लागतो. रावणानं सांगितलं माझा बी नाद करू नका कारण रावण बी तेवढा शक्तिशाली होता बरं का. रावणानं एकदा एका वेळेस अख्खे देव बंदिशाळेत टाकले होते. एवढा शक्तिशाली रावण होता. रावणाची ताकीदही तेवढी होती. रावणानं सांगितलं मी सांगतोय तेवढं जमतंय का.
मारीच म्हणला मला काय जमणार. म्यानातली तलवार बाहेर काढली रावणानं. प्रसंग ऐका बरं का बारकेवानं, माझ्याकडे लक्ष द्या. म्यानातली तलवार बाहेर काढली, वरती नेली. मारीच पुढे बसलाय. रावणानं सांगितलं तलवार वरनं खाली येईपर्यंत होय म्हणला तर बरं आहे, नाहीतर कार्यक्रमच लावतो तुझा. मारीच्यानं विचार केला मनातली मनात, मी कशासाठी सांगतो हा प्रसंग. कर्म चांगलं करावं का कर्म वाईट करावं हे आपल्या हातात आहे. मारीच बसल्या बसल्या विचार करतो, हारीन झालो तर मरण कोणाच्या हात नाही, देवाच्या हात नाही. आणि हारीन न राहता हित याला नाही म्हणलो तर मरण असल्या पाप्याच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं मेलेलं कधी बी चांगलं. मारीच रावणाचा मामा होता, तरी सुद्धा अंतकरण स्वच्छ होतं. त्यानं विचार केला आणि कर्म कसं करावे त्याच्या मनात आलं. परिणाम हा झाला, मरण देवाच्या हातनं आलं. मागून मिळत नाही मरण. असं म्हणतात, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरण देवाच्या हातनं सहजासहजी येत नाही. अहो समर्पण द्यावं लागतं. अख्खा देह जिजवला श्री तुकोबरायाने देवासाठी, देवाच्या भजनासाठी, या समाजासाठी. पण या समाजानं मायबाप तुकोबरायांना भिक्षा नाही वाढली. हा समाज होता ज्या तुकोबरायांचं लुटून नेलं. 65.5 लाखाची जहागिरी त्या काळातली तुकोबरायाची समाजानं नेली. गावचा पाटील आला लुटायला तुकोबरायांचं ते धान्याचं कोठार, पण धान्याचा कण सुद्धा ठेवला नाही लोकांनी तुकोबरायांच्या कोठारामध्ये. बसलेले मला तुम्ही प्रामाणिक उत्तर द्या. अशी जुनी माणसं म्हणायची बघा, फुकटचं गावलं. तुमचं नामचं सारखंच आहे. मला वाटलं एवढ्या लांब आलोय म्हणजे काय फरक असेल. तिकडंच म्हणे सगळीकडं सारख्याच. तुकोबरायाच्या घरचं लुटून नेताना लोकांनी तुकोबरायांच्या मुलांचा सुद्धा विचार केला नाही. उलट तुकोबरायांवर वेळ आली गावात भीक मागण्याची, एका भागीरथीसाठी आणि एका पोरासाठी. तुकोबराया गावात आले, भिक्षा मागितली. तुकोबरायांना भिक्षा सुद्धा नाही वाढली लोकांनी. उलट गावकरी गेले पाटलापाशी आणि पाटलाला सांगितलं, जा त्या तुकोबरायाला सांगा भजन बंद करा म्हणा. सदा सर्व काळ नुसतं भजन भजन, दिवस बघना रात बघना, 12 वाजलेल्या कळना 1 वाजलेल्या कळ नुसतं भजन. पाटील तुकोबराया आला. तुकोबरायाला म्हणतो, तुकोबराया भजन बंद करावं लागते तुम्हाला. गावची तक्रार आली, एकतर भजन बंद करा नाहीतर गाव सोडून द्या. तुकोबराया म्हणतात, ज्या गावात भजन नाही त्या गावात मी राहून काय करू. आणि तुकोबरायांचं एक प्रमाण आहे बघा, तुका म्हणे येत भजन प्रमाण काय काय करायचं त्या मोठीपणाला जिथं भजन नाही. आणि तुम्ही सुद्धा बसलेले नक्की लक्षात ठेवा, तुम्ही कितीही पैसा कमवा, भरपूर पैसा कमवा, पैसा कमवू नका या मताचा मी अजिबात नाही. कारण तुकोबराया सुद्धा सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच जगात किंमत आहे. पूर्वी वासुदेव गावात यायचं बघा, वासुदेव. आणि तो वासुदेव सुद्धा हेच सांगून गेला. काय म्हणायचं वासुदेव, ऐका जरा. वसुदेवाचे ऐका हो, वसुदेवाची ऐका जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. वासुदेव सुद्धा सांगतो, भविष्य एवढं वाईट येणार आहे, पैशाशिवाय तुमचं कोणतंच काम होणार. फक्त पैसा कमवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पैसा कमवा पण कसा. तुकोबराया सांगतात, जोडणी धन उत्तम व्यवहारे टाळ. जोडणी धन उत्तम व्यवहारे 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 जोडणी धन उत्तम व्यवहारे. उदात विचार व्यक्त करी, उदात विचार व्यक्त करी, उदात विचार व्यक्त करी, उदात विचार व्यक्त करी. उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल.
उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उदास विचार उदास विचार उत्तमाची गती उत्तमाची गती गोड प्रमाण गायले जोडली यादना उत्तम व्यवहार पैसा कमवा पैसा कमवू का मताचा बी नाही पण कमवा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि नेहमी लक्षात ठेवा महाभारतामध्ये एक अजून प्रसंग घडला बघा धृतराष्ट्राने आपल्या पोरांवर संस्कार दिले नाही धृतराष्ट्र आर्यावताचा सम्राट 100 पोराचा बाप होता धृतराष्ट्र एकच गोष्ट चुकली त्याच्याकडनं ऐका 100 पोरं होती पण पोरांना शिकवण देताना मात्र चुकला पोरांना शिकवलं आपलं ते बी आपलंच आणि लोकांचं ते बी कुणी शिकवलं धृतराष्ट्राने 100 पोरांना पुढचा प्रसंग माहिती आहे तुम्हाला 100 एक बी राहिला नाही 100 आणि 3 गोष्टी नेहमी ध्यानात ठेवा बरं का आलेले बसले सगळे 3 गोष्टीच्या बाबतीत विचार करायचा एक भावाचं गावाचं सगळ्यांनी ऐका बरं भावाचं गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नाही बाबा ज्यानं भावाचं खाल्लं समजायचं धृतराष्ट्राच्या कुळातलं आलंय इकडं ते धृतराष्ट्रानं भावाचं खाल्लं होतं पंडूराजा धृतराष्ट्राच्या भावाचं नाव पंडूराजा हे लोकांची यात्रा संपवली पंडूराजानं जात असताना धृतराष्ट्राकडे गेला आणि सांगितलं दादा मी निघालो माझ्या वाटणीचं जेवढं येईल तेवढं माझ्या पोरांना मोठं झाल्यावर देऊन टाक पंडूराजा निघून गेला आणि पोरं लहानाची मोठी झाली आणि आपल्या काकाकडं म्हणजे कोणाकडं धृतराष्ट्राकडं मदत मागायला काका आमच्या हिश्श्याचं धृतराष्ट्रानं सांगितलं सुईच्या टोकावर बसल एवढं सुद्धा मिळणार पाहिजे असेल तर माझ्या 100 पोरांबरोबर युद्ध करावं लागेल जिंकला तर सगळं तुमचं हारला तर हाय एवढी सुद्धा राहायची जागा काढून घेण्यात येईल खाल्लं का नाही भावाच 100 मारली पांडवांनी धृतराष्ट्राची आणि धृतराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा केलेलं कर्म धृतराष्ट्राला भोगायला लागलं महाराज काय चूक झाली धृतराष्ट्राकडनं 8वा जन्म आधीचा धृतराष्ट्राचा त्याच्या आधीचा 8वा जन्म त्याही काळात राजाच होता एका राज्याचा जंगलात शिकारीला गेला शिकार मिळाली हरिण पुढं दिसलं बात्यातला बाण काढला हरणाच्या दिशेनं सोडला पहिला हुकवला दुसरा हुकवला तिसरा बाण बात्यातनं काढणार तेवढ्यात हरिण दिसायचं बंद झालं ते त्या धृतराष्ट्राला सहन नाही झालं माझ्या तावडीतून शिकार निसटून जाते अपमान सहन झाला म्हणून अख्खं जंगलच पेटवून दिलं धृतराष्ट्राने अख्खं जंगलाला वनवाद लावून दिला मला तुम्ही बसलेले सांगा चूक तर हरणाचीही नव्हती आणि चूक तर पशुपक्ष्यांचीही नव्हती धृतराष्ट्रानं ते जंगल पेटवून दिलं आखे पशुपक्षी जे पशूंना उडता येत होते ते उडून गेले पण प्राण्यांना मात्र उडता येत नव्हतं त्यांची जळून राख झाली त्या जंगलामध्ये त्या जंगलात एक सर्पिणी आली होती 100 पोरं झाली होती त्या सर्पिणीला 100 वनवा आपल्या दिशेने होते सर्पिणीच्या लक्षात आलं आणि ती पिल्लू एक एक तोंडात धरायची ती सर्पिणीनं आपल्या त्या घरट्यात त्या बिळात नेऊन ठेवायची पण आई बापाला सोडून राहिला ती काय माणसाची पिल्लं होती का पशूंची पिल्लं होती कलियुगात शोकांतिका झाली माणसांच्या पिलांना सांगावं लागलं आई बापाला घरात सांभाळा कीर्तनातनं सांगावं लागलं ही शोकांतिका आहे आपली आणि परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर हे कीर्तनातनं सांगणं म्हणजे अगदी खालच्या पातळीचं काम आहे पण सांगितल्याशिवाय पर्यायही नाही सर्पिन बाहेर यायला लागली की ते एक एक पिलू तिच्या पाठीमागं पुन्हा बाहेर यायचं वनवा अगदी जवळ आला एवढा जवळ आला सर्पिणीच्या लक्षात आला आता यातनं वाचणं शक्य नाही म्हणून सर्पिणीला लक्षात आलं पिला आपल्याला सोडून राहत नाही सर्पिन स्वतःच गेली पिलं तिच्या मागे यायला लागली तोपर्यंत बराच उशीर झाला वनवा तिच्या जवळ आला आणि 100च्या 100 पिल्लं जळून राख झाली राख सर्पिणीची वनवा एवढा भयान होता आत गेलेल्या सर्पिणीचे डोळे सुद्धा जाळले त्या आगीनं काही वेळानंतर वनवा शांत झाला आत गेलेली सर्पिन बाहेर आली बाहेर आल्याबरोबर सर्पिन तिच्या लक्षात आलं पिलांची तो जळून राख झाली राख अंगाला लागली त्यावेळेस त्या सर्पिणीनं शाप दिला एक सांगू का तुम्हाला ऐका आपली पिलं आपली मुलं आपल्या डोळ्यात देखत मरणं हे सगळ्यात भयान दुःख असतं बरं विचारा आमच्या भाऊंच्या आईंना
भेट घ्या त्या आईंची, विचारा डोळ्यात देखत पोरगा जाण्याचं दुःख काय असतं तुम्हाला सांगतील त्या आई. प्रत्येक आई बापाची एकच इच्छा असते, आमच्या डोळ्यात देखत पोरांचा संसार सुखाचा झाला पाहिजे आणि आम्ही आहे पोरं आहेत तोपर्यंत आमचं जीवन संपलं पाहिजे. या संपूर्ण रुपनर पाटील परिवाराच्या बाबतीत जर विचार केला तर मायबाप आईन त्या 2 पोरांना सोडून गेला. बाप आईन उमेदीच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये पोरांना शबासकीची थाप द्यायची होती, ज्या पोरांना योग्य, ज्या वयात ज्या पोरांना योग्य मार्गदर्शन करायचं होतं, त्या वयात हा बाप या पोरांना सोडून गेला. आदरणीय 2 जी मुलं आहेत ना मायबाप, अजून कर्तृत्व सिद्ध करायचं होतं, त्या पावलाकडं वाटचाल करत होते, तिकडं वाटचालीकडं पाऊल टाकत होते आणि अशा काळातच बापानं साथ सोडून दिली. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, महिला मंडळ पुरुष वर्ग बारक्याबाना ऐका, आयुष्यात 3 दुःख कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये गड्या. कोणती 3 दुःख? एक, पोरगा लहान असताना, लेकरू लहान असताना त्या लेकराची आई कधी मरू नये, सगळ्यात भयान दुःख असतं त्या लेकराच्या वाट्याला आलेलं. दुसरं दुःख ऐका, तरणा तठा कधी कुणाचा पोरगा मरू नये, परिवारावरती कधीच न भरून निघणारी पोकळे असते. आणि तिसरं दुःख, म्हातारपणात कधी कुणाची पत्नी मरू नये आणि म्हातारपणात कधी कुणाचा पती मरू नये. सगळ्यात भयान दुःख ही 3 वाट्याला आलेले असतात. पण नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात त्याला कारण मात्र आपण असतो. ते घडणाऱ्या गोष्टी घडून जातातच, आपण कितीही प्रयत्न करा आपल्या हातात कोणत्या गोष्टी नसतात. सरपिणीच्या डोळ्यात देखत मेली पिलं तिची 100. आणि मी नेहमी सांगतो ऐका, आपण संसार करतो यात काय नवल आहे, किती मोठा संसार असतो आपला. आयुष्यात एक घर बांधलं, एखादी गाडी असली, जमीन जुमला भरपूर असला की आपला संसार पूर्णत्वाला गेला. पण आपल्यापेक्षा चांगला संसार केला पशु पक्ष्यांनी, किती चांगला संसार केला. एका पक्षाचा संसार तुमच्या पुढे मांडतो. सुगरण नावाचा पक्षी माहिती असेल सगळ्यांना. सुगरण महिला मंडळ म्हणजे स्वयंपाक करते ती सुगरण नाही बरं का, सुगरण नावाचा पक्षी असतो. त्या सुगरणीचं घरटं कधी बघितलं का? कुठं असतं घरटं? फांदीला. कुठल्या झाडाच्या? विहिरीच्या कडाच्या. नुसत्या विहिरीच्या कडाला नाही, जी फांदी विहिरीत लोंबली का त्याच फांदीला त्या सुगरणीचं घरटं असतं. विचारा कधीतरी त्या सुगरणबाईला, का ग बाई एवढी मोठमोठाली झाडं तुला नाही दिसली आजूबाजूला, या झाडाला का घरटं बांधलंस तू? ती सुगरण तुम्हाला उत्तर देईल, दादा भरपूर मोठमोठी झाडं आहेत आजूबाजूला, पण भविष्यात या घरट्यात मी माझ्या पिलांना जन्म देणार आहे. सरपटणारा प्राणी कधीही झाडावर चढू शकतो आणि माझ्या पिलांचा घात करू शकतो. नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, आपल्या लेकरांवरती जेवढा आपल्या आईबापाचा जीव असतो त्याच्या कितीतरी पटीनं पशु पक्ष्यांचा त्यांच्या लेकरांवरती जीव असतो. ते घरटं कधीतरी बघा, असं 1.5 फूट लांब असतं ते घर सुगरणीचं. खोपा म्हणायचं त्या घराला, खोपा. आणि त्याचं तोंड खाली असतं. तिनं विचार करून ते घर बांधलं. जर पिल्लं झालीच, सरपटणारा प्राणी जर झाडावर आलाच या सुद्धा, तर त्याला आधी खाली यावं लागेल, पुन्हा तितकंच वरती जावं लागेल. वर जात असताना वरचा शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी कुणाचं डोकं आहे? सुगरणीचं. आपलं बरं आहे ना, आपलं एक घर बांधण्यात अख्खं आयुष्य गेलं. हिकडलं बी ताडपाड, तिकडं बा, हिकडला गोटा उचल ने रानात, गावात चोरी झाली, जा रानात, रानात हानाहानी झाली, आणि मग मारताना म्हणतो ल्या गा आपल्याच्यानं एक घर बांधणं सुद्धा कसं होईल? ती सुगरणीने एकदाच घरटं बांधलं. काय वर्णन आलं त्या सुगरणीचं आहे का? खोपा म्हणायचं त्या घरट्याला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाला टांगला. आयुष्य आपल्या लेकरासाठी त्या सुगरणीनं उलट टांगून घेतलं झाडाला. हे समर्पण आहे आईबापाच. पण शोकांतिका आपल्या महाराष्ट्राची अनेक प्रसंग बघायला मिळतात. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग तुमच्या पुढे मांडतो थोडक्या वेळात ऐका. बारामती तालुक्यात तांदूळवाडी नावाचं गाव आहे आमच्या तिकडे बारामती तालुक्यात. त्या तांदूळवाडी गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावर सकाळच्या वर्षार्धाचं कीर्तन होतं. आणि मी ऐकलं होतं कुठंतरी की तांदूळवाडीमध्ये वृद्धाश्रम आहे. कीर्तन झालं, घरी येताना वाटलं मनाला जावं, भेट द्यावी, जर काय शक्य झालं तर आपण थोडीशी मदत करून तिथून इथं यावं, घरी यावं.
तिथपर्यंत गेलो, गाडीतनं खाली उतरलो आणि गेटमधून आत प्रवेश केला. तिथं बघा, तर कधी गेलात तिथं तांदूळ तर नक्की भेट द्या. अशा सावलीसाठी छत्र्या गेल्यात उभा आणि तिथं 8 टेबल खुर्च्या मांडल्यात. त्या खुर्च्याला खांबाला टेकून एक आजीबाई बसल्या होत्या. माझा हा पोशाख बघितला ना आजी माझ्याजवळ आली, माझ्या पाया पडली. मीही आजींचं दर्शन घेतलं आणि आजीला मी राहून विचारलो, आजी कोण्या गावचं तुम्ही? आजीनं सांगितलं, महाराज मी लातूरकडची आहे. मी म्हटलं, आजी तुम्ही लातूरकडचं, ही तर बारामतीत, एवढ्या लांब कसं काय, तुम्हाला कुणी नाही का? आजीनं सांगितलं, असं नका म्हणू महाराज, 2 मुलं आहेत मला. मग तुमची परिस्थिती गरीब आहे का? असंही काही नाही. मग काय करतात तुमची मुलं? तिनं सांगितलं, एक पोरगा माझा वकील आहे आणि एक पोरगा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर 70-80 हजार रुपये पगार आहे माझ्या पोराला. दोन्ही पोरं कर्तबगार आहेत माझी. बघा, ज्या पोराने आईला वृद्धाश्रमात टाकलं होतं त्या आई किती स्वाभिमानाने आपल्या पोरांचं कर्तृत्व सांगत होती. मग मी तिला विचारलं, तुम्ही इकडं? तिनं सांगितलं, जोपर्यंत पोरांची लग्न झाली नव्हती तोपर्यंत त्या पोरांसाठी सर्वस्व मी होती. एकदा तांदळा त्यांच्या डोक्यावर पडले आणि काय त्या तांदळाचा मारा झाला आणि काय बदल झाला पोरात कळालं नाही. सुनांनी सांगितलं, एकतर तुमची म्हातारी आई घरात राहील नाहीतर आम्ही घरात राहू. पोरांपुढं नाईलाज झाला. त्याच 2 पोरांनी मला इथपर्यंत आणून सोडलं. मी आजीला विचारलं, आजी इथं सेवा चांगली होती का घरी बरं होतं? तिनं सांगितलं, महाराज घरच्यापेक्षा इथं सेवा चांगली आहे. रोज गरम जेवण आहे 2 टाइम, झोपायला खॉट आहे, वरतून गादी आहे, वरून फॅन सुरू आहे, सगळं काही इथं व्यवस्थित आहे. पण तिनं सांगितलं, जे आयुष्य नातवंडात मुलाबाळात खर्च करण्यात मजा आहे ते आयुष्य या 4 भिंतीत राहून. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी अक्षरशः तिथून माघारी निघताना शेवटचं वाक्य त्या आजीनं वापरलं. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तिनं सांगितलं, महाराज आता इथं मी जगण्यासाठी म्हणून नाही राहत, खाण्यासाठी म्हणून नाही राहत, मग मरण कधी येते याची फक्त वाट बघत बसली. मी फक्त वाट बघत बसली. अशीही काही लोक या कलियुगामध्ये जन्माला आली, ज्या आई बापानं तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, लालन पालन पोषण केलं, त्याच आई बापाला पोरं धडाधड वृद्धाश्रमात टाकायला. शोकांतिक आहे आपल्या महाराज. सांगत कुठं होतो, त्या सर्पिणीपासून आपण गेलं. आईबापाचा जीव असतो लेकरांवरती. सर्पिण बाहेर आली आणि खरंच जीव असतो बरं का. डोळे गेलेली ती सर्पिण बाहेर आली. पिलांची राख अंगाला लागल्याबरोबर ती विचार करते आणि खरंच संसार करावा पक्षासारखा. किती जीव असतो आपल्या लेकरांवरती. आहे का? तुम्ही चिमुताई नावाचा पक्षी घ्या, चिमुताई, आणि तिचे पंख छटा तुम्ही आणि विचारा त्या घायाळ झालेल्या चिमणीला, कुठं जातेस बाई, तुला पंख नाही राहिले आता. ती घायाळ झालेली चिमुताई तुम्हाला सांगेल, दादा माझी पिल्लं माझ्या घरट्यात माझी वाढ बघतात. खसपटत का होईना ती चिमुताई मायबाप आपल्या पिलांकडे जायला निघते. एक जुना चित्रपट होता बघा, चिमणी पाखरं नावाचा, जुना. आणि जुनी चित्रपट, जुनी गाणी खूप भावनादायक होती. भाव तितका प्रगट व्हायचा. आता गाणी राहिली नाही, आता जुनं काहीच राहिलं नाही. काळ बदलला तशी माणसं सुद्धा बदलत गेली. त्या चित्रपटामध्ये एक सुंदर गाणं होतं बघा. आईबापानं आपल्या पिलांसाठी नेमकं काय काय केलं आहे का. तिनं बांधलं घर, दिला विसावा निवारा, तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा, ओढ रक्ताला लागली, लागे काहूर फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया, माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना भेटाया. ती घायाळ झालेली पक्षीने ज्या दिवशी आपल्या पिलांकडे जायला निघते त्या दिवशी त्यावेळेस कळतं बाप आणि मुलातलं, माई आणि लेकरावरची किती जीव असतो, किती प्रेम असतं. सर्पिन बाहेर आली, राग पिलांची लागली, त्या सर्पिणीनं मागचा पुढचा विचार केला नाही. तिनं शाप दिला, ज्याने कुणी जंगलाला बनवा लावला असे त्याला सुद्धा भविष्यात 100 पोरं होती. मी जशी आंधळी झाली तशी तो सुद्धा जन्माला येताना धृतराष्ट्र आंधळा होता, पोरं, आणि जशी माझ्या डोळ्यात देखत 100 मेली तशी त्याची सुद्धा राहिली का, मारली 100.
आता धृतराष्ट्रावर जगायची वेळ आली. जगायचं कसं? पण 5 पांडवापैकी धर्म तेवढा धर्मानं वागणार होता. नावच त्याचं धर्मराजा होतं. धर्मानं 4 जणाला समजवलं, असू द्या, आपला कोण आहे? आपला कोण आहे? चुलता. आणि चुलता पुतण्याचं नातं मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज. आमच्या तिकडचा काळ आठवा, आमचा भाग आठवा, लक्षात येईल तुमच्या. सगळं उघड सांगायला मी तर आलो नाही. हा म्हणजे केला इशारा, म्हणजे मी कीर्तनातलं बोलतोय, तुम्ही दुसरीकडे जाचाल बरं. हे कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असं संजू बुवा. हे एखाद्याला अगदी फिट्ट बस, पण माणसाला वाटतं ते मला उद्देशून बोला, असं काही नाही. मी आपलं कीर्तनातलं सांगतोय. चुलते पुतण्याचं नातं त्या दोघाचं धर्मानं सांगितलं. असू द्या, आपला कोण आहे? चुलताय. आपल्याशिवाय त्याला कुणी? मग त्याला आपण महालात आणून सेवा चालू केली. धर्मराजाने धृतराष्ट्राची दासदासी सेवेला ठेवल्या. पण घोटाळा असा झाला, जसं वय व्हायला लागलं तसं म्हातारं ते धृतराष्ट्र मरायला लागलं. म्हणजे पार 15 दिवसातच तब्येत कमी झाली. धृतराष्ट्रानं काका आपल्या धर्मानं धृतराष्ट्राची गाठ घेतली. विचारलं, काका आम्ही सेवेत कुठं कमी पडतो का? तब्येत तुमची कमी कशी का व्हायला लागली? धृतराष्ट्र म्हणतो, धर्मा झाकली झाकूनच राहू दे. आधीच माझ्या गुणामुळं तुम्ही माझी 100 मारलीत. आता राहिलेल्या 5 भावाभावात माझ्यामुळं भांडणं व्हायला नको म्हणून आपलं गपच बसतो. धर्म म्हणतो, काळजी करू नका, धर्म नाव आहे माझं, धर्मानं वागणार आहे मी. काय होतंय नेमकं सांगा. धृतराष्ट्रानं सांगायला सुरुवात केली, धर्मा मी जेवायला बसलो की तुझा बारका भाऊ भीम आणि जेवणाचं ताट संगच माझ्यापाशी येतो. बरं, भीम काय मोकळा येत नाही, गदा घेऊनच माझ्यापर्यंत येतो. हे 4 जणाला भीमातारा आवडत होतो, पण भीमाला आवडत नव्हतं, कारण भीमानं सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या धृतराष्ट्राच्या. धृतराष्ट्रानं प्रसंगी 5 पांडव मारण्यासाठी विषाचे लाडू खाऊ घातले होते. त्यांना लय प्रयत्न केले धृतराष्ट्रानं. धर्माला ते भीमाला आवडतच नव्हतं. भीम गरम रक्ताच होतं, जसं होतं तसंच होतं. ते दिप्पाड बी होतं, त्याचा स्वभाव बी तसा होता. त्यानं सांगितलं, म्हातारं घरात राहू द्यायचं नाही. मग काय करतो भीम? गदा पडतो, माझ्या पुढं सांगतो, खा म्हाताऱ्या, शेवटी आमच्याच तुकड्या जगायची वेळ आली की नाही तुझ्यावर? होतं तवर चांगलं वागलं नाही, आमच्या हिश्याचं आम्हाला दिलं नाही, आता आमच्याच तुकड्या जगतोय, वेळ आली की नाही तुझ्यावर? खा, हे अन्न खातोय ते अन्न नाही, तुझ्या पोरांचं रक्त खातोय. याच मातीत तुझी पोरं मारली, याच मातीत तुझ्या पोरांचं रक्त सांडलं आणि त्या रक्तापासून पीक तयार झालं, ते अन्न म्हणून तुझ्या ताटात आहे. खा, खातोय ते अन्न नाही, तुझ्या पोरांचं. आता मला सांगा, कुठल्या बापाला जीव वाटेल असं म्हणल्यावर? धृतराष्ट्र भरलेलं ताट हो माघारी सारायचं. धर्माला सहनच झालं ना, राग आला धर्माला. आणि धर्मानं भीमाला बोलून घेतलं, भीमा कमॉन. आता कमॉन नसेल म्हणला बरं का, तेव्हा काय इंग्लिश होतं काही, माझ्या योगायोगानं आलं. भीमा इकडे, काका सांगते ते खरं आहे का? भीमानं चेहऱ्यावर ओळखलं, म्हाताऱ्यानं काहीतरी काढी टाकलेली दिसते. भीमानं लांबनच ओळखलं. भीमानं आपलं मान खाली घातली. धर्माला, दादा काय झालं? काका सांगते ते खरं आहे का? रोज येतो जेवताना नको तसं बोलतो. हो दादा, चुकलं माझ्याकडनं. धर्म म्हणतो, ऐक भीमा, उद्यापासनं काका जेवताना त्यांच्याजवळ जायचं, काका जेवताना त्यांच्याजवळ जायचं. भीम बी हुशार होतो माझ्यासारखं. भीम म्हणला, जेवताना नाही ना जायचं. ठीक आहे. भीम निघून गेला, धर्म निघून गेला. पण भीमाला मात्र जेवायचं टायमिंग माहिती होतं धृतराष्ट्राचं. 10 मिनिटं आधीच जाऊन बसायचा भीम धृतराष्ट्राजवळ. कार म्हाताऱ्या, आमच्याच तुकड्यावर जुकतून आमच्यात भांडणं लावतो. तुझा गुण नाही की दाखवून सोडला तो आज? नको तसला बोलायचा भीम. पुन्हा ते मागचं एक एक पोरगं कसं कसं मारलं रोज भीम सांगायचं. धृतराष्ट्राला वाटलं आता आपल्याला इथं मेळ लागणार. रात्रीच्या 12 वाजता धृतराष्ट्राने महल सोडला. ऐका, 100 पोराचा बाप, आर्यावताचा सम्राट होता धृतराष्ट्र. त्याचा शेवट ऐका, केलेलं कर्म भोगावं लागतं. याच्यासाठी सांगतो, 12 वाजता महल सोडला. आंधळा धृतराष्ट्र जंगलात प्रवेश झाला. पळतोय पळतोय पळतोय, झाडाला धडकतोय, ठेसकतोय, पापडतोय, पुन्हा उठतोय. अख्खं शरीर रक्ताने लाल बुंद झालं. काय कर्म वाईट त्या धृतराष्ट्राचं. त्याही जंगलाला वनवा लागला. आणि वनवा आग जाळ आपल्या जवळ आहे, हे आंधळा असू द्या नाहीतर डोळा असणारा असू द्या, त्याला लगेच वनवा आपल्या दिशेनं त्या धृतराष्ट्राच्या लक्षात आलं. पळण्याचं स्पीड वाढलं. पळता पळता पुढचं काहीच समजलं नाही. 1000 फूट खोल तरी धृतराष्ट्र पडला. ऐका, 100 पोराचा बाप, आर्यावताचा सम्राट राजा धृतराष्ट्र मेल्यानंतर मांसाचा तुकडा सुद्धा अंत्यविधीसाठी मिळाला. कशासाठी आहे? केले कर्म झाले त्याची भोगान, केले कर्म झाले त्याची भोगान, केले कर्म झाले पुढे म्हणा, पुढे पुढे म्हणा. कर्म झाले त्याची भोगान.
ऐसे किती हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हर परिचिता हर परिचिता। या सगळ्या गोष्टीला एकच प्रमाण लागू होतं, केले कर्म झाले तिची भोग आली। मग केलेलं कर्म जर भोगून मारावं लागत असेल तर मग आपण नेमकं जीवन जगावं कसं? जे काही आयुष्यामध्ये घडतं ते फक्त बघण्यापेक्षा घडतंय कुणामुळे याला ध्यानात घ्या, कुणामुळं घडतंय याला लक्षात घ्या। आणि खरी गोष्ट घोटाळा तिथंच झाला ज्यानं हे सगळं आपल्याला दिलं, माणसं त्यालाच विसरून गेली। आणि जर दिलं नसतं तर तुकोबरायांनी गातेत प्रमाणच वापरलं नसतं, काकड्यामध्ये जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण। जेने हा दिला जीवदान त्यालाच आपण विसरून गेलो। म्हणून सावध होण्याची गरज आहे बसलेले सगळे, आता तरी किमान सावध होण्याची गरज आहे। तुकोबरायांनी सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही, लय प्रमाणात दिली तुकोबरायांनी। उठा जागे वारे आता स्मरण किंवा आता जागा रे बाई नो जागा किंवा जगजोगी जगजोगी जागे जाग बोल जागत जगत राका काही भाव जगजोगी जाग होऊन करा काय? उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता। त्याच्याशिवाय तुम्हाला सोडवणारा का? तर हे जे घडतंय आयुष्यात ज्याच्या मनात येतं तो फक्त आणि फक्त किलकोळ ब्रह्मांड नायक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे। आणि एकदा एखादी गोष्ट त्याच्या मनात आली की तिथं कुणाचंच चालत नाही, अभंगाचं पहिलं देवादित्य म्हणा वा 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 गुरुजी। आले देवादित्य म्हणा आले देवादित्य म्हणा आले देवादित्य म्हणा देवाची तुकोबराया सांगतात जे घडतंय ते फक्त देवाची इच्छेनं घडणार आहे। तुम्ही आम्ही फक्त बघत राहणं एवढंच तुमच्या माझ्या हातात आहे। तिथं कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही। आणि ज्याला ज्याला वाटतं पैशानं मरण वाचतं त्यानं कोरोनाचा काळ आठवा। कोरोना विसरला का? काय कोरोनाला विसरला? विसरू नका बरं का। कोरोनासारखा भयान आजार माणसाला त्यांनी पक्की जाणीव करून दिली। किती जरी पैसावाला असला तिथं चालत, आणि पैशानं जर वाचला असतं तर खासदार राजीव सातवा सारखा माणूस कोरोनाच्या काळात गेलाच। किती श्रीमंती होती सातवाकडं? 150 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती। कशानं मरण आलं? ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मरावं लागलं। पैसा होता आला का कामाला? पैसा होता आला का कामाला? कुणालाच कामाला येत नाही म्हणून पैशानं भली भली गेली। पैसा असला श्रीमंत असला तरी मरण वाचतं हा डोक्यातनं पहिला भ्रम काढा। कारण येथे उरो आले नाही अवतार आणि येरते पामर देवाचे शिल्लक राहिले नाही। तुम्ही आम्ही जाणार आहे। एकच गोष्ट आपल्या हातात आहे, कर्म कसं करावं याच्यापेक्षा दुसरं आपण काहीच करू शकत नाही। कर्माच्या बाबतीतच विचार केला तर तुकोबरायांसारखं कर्म नव्हतं, निष्ठा होती भगवंतावरती। एक तर तुकोबराया कलियुगामध्ये अवतारा यायला तयार नव्हतेच। देवानं विनंती केली होती जा खाली, भजन बंद पडायला लागली, कीर्तन होत नाही, जा तुम्ही जर नाही गेला तर भागवत प्रचार सगळा बंद पडेल। तुकोबरायांनी सांगितलं देवा जातो मी, पण माझी एक अट आहे,
तुम्हाला मला न्यायला यावं लागेल. आले तुकोबराया, समाजासाठी अख्खं समर्पण केलं, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, अख्खं कष्ट, अख्खं आयुष्य जिजवलं. वेळ आली, तुकोबरायांनी सांगितलं बास, समाजापुरतं जगणं बास झालं. आता देवाला विनंती केली, देवा यावं लागतं. देव याला तुकोबरायांना न्यायला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस राहिला देहूत तुकोबरायांसाठी. देव 3 दिवस. कधी आला? दशमीला आला, एकादशीला राहिला, आणि द्वादशीला देव तुकोबरायाला विनंती करतो, चला न्यायला आलो, तुम्हाला यावं लागेल. मला सांगा, देव ज्या अर्थी 3 दिवस तुकोबरायांच्या घरी राहिला, त्या अर्थी तुकोबराया सर्वसामान्य असतील? देव कोणाच्या घरी राहिला एवढा भोळा देव नाही. देव राहतो कोणाच्या घरी? ज्या सुका कारणे देव वेडावला, हो ज्या सुका कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राही, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. देव राहतो कुणाच्या घरी? ज्या सुका कारणे, संतांच्या हरिभक्ताच्या घरी देव राहत असतो. तुकोबराया सांगतात, देवा बरं झाला आला, मला आता या समाजाचा कंटाळा आला, पण 10 मिनिटं फक्त मला वेळ द्या. का हो तुकोबराया, ज्यांच्यासाठी मी अख्खं आयुष्य झिजवलं, त्यातलं माझ्याबरोबर तुमच्यासोबत कोण येतंय का मला? बघू द्या. आले बाबा देव गावातलं, हो गावात भेटल त्याला तुकोबराया, चला देव नेला आला, येतं का माझ्या बरोबर? काय म्हणले असतील लोक देहूतली? जाऊ द्या, मरू द्या. देहूतलं इथं बसलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं देवानं माझ्या घरी यावं? हात वर करा बरं. एकाला बी नाही वाटत. सगळ्यालाच वाटतं देवानं माझ्या घरी यावं. पण माझा अजून एक प्रश्न तुम्हाला आहे, इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हात वर करा बरं. आता म्हणजे एवढं कीर्तन होऊ द्या, महाप्रसाद झाल्यावर मग म्हणजे आता लगेच नाही. एक बी आपल्याला जाऊ वाटत नाही देवाबरोबर, ती पण आपल्यासारखीच माणसं होती. नाही जमत म्हणून सांगितलं. तुकोबराया तिथंच म्हणले, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे कुणी नाही बाबा कुणाच. तिनलावा पण त्यांना एक खात्री होती, जिच्यासोबत संसार केला ती माझी पत्नी, म्हणजे जिजा तरी माझ्यासोबत आल्याशिवाय. आले घरी जिजी पशीन, जिजीला प्रश्न, जिजा देव न्यायला आला, येते का माझ्यावर? जिजाबाईनं तर लय समर्पक उत्तर दिलं बाबा. जिजाबाई म्हणते, मालक आले असते बरं का तुमच्या बरं, पण कालच आपली म्हैस व्याली, आणि ती म्हैस माझ्याशिवाय कुणाला धार देत आहे का? आता जायचं होतं देवासोबत आणि पडलं होतं कशाच? लबाड माणसं अशी. तुकोबराया म्हणतात, नाही बाबा नाही, इथं काही खरं नाही. पण तुकोबरायांच्या बाबतीत घडलं गाड्या. तुकोबरायांनी समाजाकडं पाठ केली, आणि वाक्य बसलेले नीट ऐका, ज्या दिवशी तुम्ही समाजाकडं पाठ कराल त्या दिवशी तुमचं तोंड देवाकडे झाल्याशिवाय राहणार. तोंड देवाकडे झालं, देवाच्या जवळ तुकोबराया आले. जाता जाता गावकऱ्यांना सांगत होते, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला हो बाबा, किंवा आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्या. तुकोबराया जवळ आले. मग पाय ज्या दिवशी गरुडात विराजमान झाले देवासोबत तुकोबराया, त्या दिवशी म्हणतात, याजसाठी केला होता टहास, किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का सांगितलं तर तुकोबरायांनी आयुष्य समर्पण केलं होतं देवासाठी, म्हणून त्या देवाच्या मनात आल्यावर सगळं काही घडत असतं. तुकोबराया सांगतात, आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं माझ्या पांडुरंगाचं भजन. ज्यांना ज्यांना देवानं 2 हात दिलेत त्या प्रत्येकाच्या हातात टाळी आली पाहिजे, आणि मुखात पांडुरंगाचं भजन. विठोबा अरे विठोबा रखो, विठोबा रखो
देवाची या मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची या मना तेथे कोणाचे आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना कुणाचं चाललं नाही मग हरिश्चंद्राचं चाललं नाही पांडवांचं चाललं नाही अहो कुणाचं चाललं नाही ऐका ज्याचा मामा होता भगवान श्रीकृष्ण त्या अभिमन्यूचं चाललं नाही रणांगणामध्ये धारातीर्थ पडला अभिमन्यू डोकं होतं श्रीकृष्णाच्या मांडीवर आणि अभिमन्यू म्हणतो मामाला मामा फक्त 3 तासाचं आयुष्य दे फक्त 3 तासाचं अमरत्व दे मागत नाही मामा तुझ्याकडं मग फक्त 3 तासाचं का रे ज्यांनी माझ्यासोबत घात केला त्या प्रत्येकाला 3 तासात यातला एक सुद्धा ठेवणार नाही शब्द आहे माझा मामा तुला फक्त 3 तासाचं आयुष्य दे अभिमन्यूनं देवाकडं मागितलं होतं देवानं सांगितलं 3 तासाचंच काय 3 सेकंदाचं सुद्धा आयुष्य मी तुला वाढवून देऊ शकत नाही कारण का 2 गोष्टी ह्या आपल्या कधीच नाही उगच त्याच्या अभिलाषा करत बसू नका एक देह आपला नाही आणि धन देह ही काळाची धन कुबेराची देह हे काळाचं आहे आणि कुबेराची श्रीमंती असणारी धन आहे त्यामुळे ते आपलं नाही पण त्याच्यात आपण नाहक गुंतून बसतो त्याच्या परिणाम आपल्याला दुःख भोगावं लागतं म्हणून ऐका ज्या निमित्तानं हा कार्यक्रम या परिवारानं रुपनर परिवारानं आयोजित केला त्या आदरणीय भाऊंना जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं मी नेहमी सांगत असतो जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत आईचं कर्तृत्व लक्षात घ्या आईशी कधीतरी प्रेमानं बोलून घ्या आईशी मिठी मारून घ्या कारण एकदा आई निघून गेली की प्रेम संपलं आणि तुमच्या जीवनात एकदा तुमचा बाप निघून गेला की पाठीवरून शाबासकीची थाप थोडं 5 मिनटं पुढं गेलं तर चालतंय ना बसलेले फक्त 5 मिनटं जास्त घेणार नाही आणि 12ला फुलं टाकूच नाही या मताचा मी आहे 12तनं थोडं पुढं गेलं पाहिजे कर्तृत्ववान बाप ज्या दिवशी घरातून निघून जातो आणि ज्याच्या आयुष्यातनं बाप निघून गेला विचारा त्याला बापाची किंमत काय असते या तर परिवारात मायबाप वय नसताना बाप निघून गेला ज्याचं वय नव्हतं जाण्यासारखं म्हातारी माणसं आपल्यातून निघून गेलं तर एवढं वाईट वाटत नाही कारण जाणार आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे पण ज्या वयात पोरांना साथ द्यायची होती पोरांना आधार होता त्या वयात त्या बापानं त्या पोरांची साथ सोडून दिली नेहमी सांगत असतो गड्या आयुष्यात काही गोष्टी माणसाच्या आशा घडून जातात त्या अविस्मरणीय असतात त्यात कधीच कोणाचं म्हणजे त्यातून माणसाला पर्याय निघत नाही अशा वेळेस माणसावरती वेळ येते त्यावेळेस माणसाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते बाप 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 म्हणजे काय ऐका चिखलाचा गोळा असतो चिखल्याच्या गोळ्यातनं मूर्ती तयार करण्यासाठी त्याला गरज कुणाची असते कुंभाराची गरज असते कुंभार असल्याशिवाय चिखलाच्या गोळ्यातनं मूर्ती तयार होणार नाही सोन्याचं कच्चं सोनं असू द्या लगडीच्या लगड्या असू द्या सोन्याची पण तो घडवणारा सोनार पाहिजे त्याच्याशिवाय सोन्याला किंमत नाही तसं तुमच्या माझ्या घरात संसार समारोपाकडे नेण्यासाठी एका व्यक्तीची गरज असते तो म्हणजे घरातला आपल्या बाप असतो खरं तर महाराज कीर्तनात आईबाप सांगणं योग्य नाही मी आई माताचा मी आहे पण आपला समाज अशा विरुद्ध दिशेने निघाला गड्या आईबापाचं अस्तित्व अमान्य करायला लागला समाज या परिवाराच्या बाबतीत विचार केला तर बापाचं आयुष्य संपलं पोरांवरती वेळ आली आता कर्तृत्व सिद्ध करायच्या काळात बाप निघून गेला सांगा ना मला या 2 पोरांनी नोकरीला ही पोरं लागली तर कुणाला सांगावं बाबा भाऊ आम्ही असं केलं कुणाला सांगावं हक्काचा माणूस राहिला नाही दुसऱ्यानं कितीही जीव लावू द्या जोपर्यंत हक्काचा कर्तृत्ववान बाप घरात आहे तोपर्यंतच आपल्या घराला शोभा आहे तुम्ही कधीतरी मंदिरात जा कधीतरी मंदिरात त्या मंदिरासमोर त्या मूर्तीच्या समोर जर दिवा चालू असेल तरच त्या मंदिराला शोभा आहे मंदिरातला दिवा एकदा विझू द्या मंदिराला शोभा राहत नाही महिला मंडळ तुमच्या घरात देवार आहे सायंकाळची वेळ होती तुम्ही समई लावता देवापुढं जर समई नाही लावली तर त्या देवाऱ्याला शोभा राहत नाही घरात आपल्या समई बनण्याचं काम करते ती आई असते आणि आपल्या घराचा पाया बनण्याचं काम करते तो आपल्या घरातला बाप असतो मंदिरातला दिवा विजला की मंदिराला शोभा नाही विजला हा नंदादी ऐका दिवा विजल्यानंतर काय होतं विजला हा नंदादी कसा जाऊ मी मंदिर सावळी ग माझी आई मला किती प्रेम दे सावळी ग माझी आई
आई मला किती प्रेम देई विजला नंदादी. एकदा नंदादीप विजला देव्हाऱ्यातला की त्या देव्हाऱ्याला शोभा नाही. तुम्ही आलेले सगळे हे तुम्हाला इमारत दिसत असे, दिसते ना सगळ्याला इमारत, इमारत सगळ्याला दिसत असे, पण या इमारतीच्या खाली पाया बनवून बुडण्याचं काम केलेली घरातल्या आईबापाचं पात्र कुणाला कधी लक्षात येत नाही. कारण इमारत तेव्हाच उभा राहते ज्या दिवशी घराचा पाया भक्कम होतो. आणि त्या पाया बनण्याचं काम आदरणीय भाऊंनी केलं, सोडून गेले या परिवाराला. एक सांगू का, पैशानं माणसं जर वाचत असतील पुन्हा माघारी येत असतील तर या जगातली श्रीमंत माणसं मेलीच मेलीच. पैशाच्या आज हातात जर सगळ्या गोष्टी असत्या नसतं झालं गाड्या. मी मगाशीच वाक्य सांगितलं, चिखलाचा गोळा घडवण्यासाठी कुंभार लागतो, कच्च्या सोन्याचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी सोनार लागतो. तसं घराचं मांगल्य, घराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी घरात बाप असला पाहिजे. काय करतो बाप ऐका, काय करतो बाप. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातून पा. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. अख्खा आयुष्य शिजवलं त्या बापानं लेकरांसाठी. महिला मंडळ, माझा तुम्हाला प्रामाणिक प्रश्न आहे, तुमच्या घरात तुम्हाला सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का तुमची पोरगी आवडते? ओ महिला मंडळ, पोरगा आवडतो की पोरगी? पोरगाच आवडतो का? वंशाचा दिवा असतो तो घरातल्या, त्यानं दिवा लावल्यावर कळतं हे काय कामाचं नव्हतं. म्हातारपणात काय उपयोग आहे कळू. कीर्तनातल्या प्रत्येक बापाला माझा प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या घरात तुमची पोरगी आवडते का तुमचा पोरगा आवडतो? पोरगीच का? आई गेल्यानंतर घरात सगळ्यात जास्त बापावर जीव कुणाचा असेल तर तो लेकीचा जीव असतो. या परिवारात बाप निघून गेला, आता राहिला आधार फक्त या दोन मुलांना, त्या आईचा आधार राहिला. आणि मी आदरणीय आमच्या भाऊंचे बंधू प्रतापजी दादा आहेत, त्यांना मी विनंती करीन, दादा या दोन मुलांना आता वडिलाचं प्रेम राहिलं नाही, फक्त तुमच्या पायाला हात लावतो गड्या. या पोरांना त्यांच्या आयुष्यामध्ये कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जेवढी काही मदत लागेल तेवढी तुम्ही मदत करण्याचा या पोरांना प्रयत्न करा, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो. बाप निघून गेल्यानंतर आयुष्यात कळतो तो बाप असतो. बाप गेल्याशिवाय बापाचं कर्तृत्व नाही आणि आई झाल्याशिवाय आईचं मांगल्य नाही. बाप आणि खरं प्रेम पोरीचंच असतं. मी मगाशी सांगितलं, बापाचं बनियन फाटू द्या, बापाच्या सदऱ्याला छिद्र पडू द्या, तो बाप ती पोरगी बापाला म्हणते बाबा पैसे नाहीत का आपल्याकडे, घ्या ना सदरा तुम्हाला. त्यावेळेस तो बाप सांगतो त्या पोरीला, पोरी पैसे तर भरपूर आहे पण तुझ्यासारख्या अजून दोन बहिणी आहेत, तुला दोन मुलं आहेत, त्यांचे शिक्षण, तुमच्या चौघीची लग्न, हे सगळं करायचं, मला कसं करू, पैसा तर साठवला पाहिजे. ती बाप पोरगीच बापाचं वर्णन करताना सांगते, खूप गोड वर्णन केलं बघा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिकळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली असव कुणी मायेनं पुसताना उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली असव. काय करतो बाप अगदी 2 मिनिटांमध्ये शेवट ऐका आणि समारोप करतो. ऐका, आयुष्यभर तो, हे बोल जर ऐकली ना, बोल समजतं आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं. आयुष्यभर तो नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाट. काय केलं त्या बापानं ऐका, नांगराच्या संगे ढेकळ उचलीत राहिला, नांगराच्या संगे ढेकळ उचलीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, तळहाताचा पाळणा करोनी संसार पेलविला,
संसार पेलविला ऊन वारा पावसात कधी नाही थकला तवा मला बाप माझा डोंगरावा काया शरीरात घाम जिरवीत राहिला काया शरीरात घाम जिरवीत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला फाटल्याला चपलीला घाली सुतळी बांधून निघा सुतळी बांधून निघा भुकेचा बांध त्याच्या कधी नाही फुटला तवा मला बाप माझा डोंगरा बानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरा बानी वाट एवढं केलं त्या बापानं भूक लागलेली ताण लागलेली कधी बघितलं नाही आपल्या लेकरासाठी म्हणून कितीही प्रयत्न केले या परिवारातनं हा बाप निघून गेला या परिवाराचा विचार केला तर या परिवारातनं कुणाचे तरी मालक निघून गेलं कुणाच्या तरी कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं कुणाच्या तरी पाठीवरून शाबासकीचा थाप निघून गेली मुलांच्या आयुष्याचा विचार केला तो बाप निघून गेला त्या आईचा विचार केला तर पोटचा गोळा आपल्या आधी निघून गेला याच्यापेक्षा दुसरं समर्पण काय याच्यापेक्षा दुसरं दुःख काय असू शकतं मायबा चिमन पिलानो कुशीत या धरीन तुम्हावर छाया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया कधीतरी देवाकडे मागायचं झालं ना असं तरुणा माणूस एखाद्याच्या परिवारातनं निघून गेला की वैराग देवाच्या बाबतीत विचार केला गेला तर देवाला म्हणावं असं वाटतं तुझा माझा देवा का रे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसी तुझा माझा देवा का रे वैराकार कधीतरी त्या देवाला मागावंच वाटतं काय मागू मी देवा घर सुखात माझ ठेवा करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार आणि अजून एक वाक्य शेवटचं ऐका समारोप करतो ऐका बसलेले जी माणसं समाजाला प्रिय असतात जी माणसं समाजाला प्रिय असतात जी माणसं गावाला आवडतात जी माणसं परिवाराला आवडतात तीच माणसं देवाला सुद्धा ऐका जो आवडे सर्वा तोची आवडे देवाला जो आवडे सर्वा धन्यता म्हणावं लागेल त्या मायला जिनं भाऊंसारखा पोरगा जन्माला घातला का एकतर पोरगा असावा एकतर देवाची सेवा करणारा असावा नाहीतर दुसरा असावा समाजाची देशाची सेवा करणारा या आईनं जन्माला घातल्या या पोराला एक देश एक समाज कार्य करण्यासाठी आदरणीय स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचे अगदी कट्टर असणारे अगदी कट्टर एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते होते आमचे भाऊ आणि या भाऊंच्या चरणावरती भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय वनश्री आमदार मोहनरावजी कदम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतो कारण अशी माणसं असावीत बघा ज्या तेव्हा साथ दिली या माणसाने माणसं विसरली नाहीत आजही नाही विसरली का तर तेवढं समर्पण होतं या सर्वांसाठी भाऊंचं आणि अशा भाऊंना जाणं झालं आज 1 वर्ष पूर्ण झालं एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं साधू संतांचं भजन ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी हरी तुकारा 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 ऐका 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 पुन्हा एकदा या मी संपूर्ण परिवाराचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आहे ते आदरणीय आपल्या गावचं आपल्या भागाचं सांगली जिल्ह्याचं वैभव वारकरी संप्रदायांना ज्यांनी अगदी कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे असणारे हरिभाऊ महाराज अमरापूरकर महाराजांच्यामुळं अगदी तुम्हा सर्व ग्रामस्थांचं आप्तेष्ट सगळे सोयरे मित्र परिवाराचं दर्शन झालं त्याबद्दल तुम्हा सर्वांचंही मनापासून हरिभाऊ महाराजांचं मनापासून आभार व्यक्त करतो ह्या परिवाराचं पुन्हा एकदा निर्देश व्यक्त करतो
कीर्तनासाठी ज्यांची खूप गोड अशी साथ लाभली, महाराष्ट्रातील अगदी सगळे दिग्गज महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांची माझी भेट झाली होती, फक्त महाराजांचं नाव लक्षात नाही. मोहन महाराज करवडीकर ना, बबन महाराज आहेत. आदरणीय मृदंगाचार्य मोहन महाराज आहेत. इकडं अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव आहे, बऱ्याच नाव झालं महाराजांचं. आणि कमी वयात ज्यांचं जास्त नाव उदयाला आलं, अगदी 10 पखवाजांमध्ये थोडक्यात नाव घेतलं जातं असे असणारे आमचे संजयजी महाराज चिखलीकर आहेत. महाराजांच्या दर्शनाचे दोनही मृदंगवादक अगदी सारख्याला वारकी लाभले ना, अशी जोड असावी. नाहीतर एक मागं पाय वळते एक पुढं पळते, काही घेणं देणं नसल्या ग तसं नाही. पण इथं दोन्ही छान लाभले, ज्यांनी सुंदर हार्मोनियमची साथ दिली. काय नाव बाबा? शहाजी दादा आहे. दादा तुमचं मनापासून आभार. तुम्ही अगदी वेळेवर मला स्वर देऊन स्वरात आणलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. इकडं तर काय बाबा, रती महारथी रती काय वर्णन करण्यापेक्षा पलीकडची ही महाराज मंडळ आहेत. आदरणीय आमचे हरिभाऊ महाराज पलुसकर आहेत. महाराजांच्या दर्शनाच्या योगाला आदरणीय विलास भाऊ आहेत. भाऊंच्या दर्शनाचं इथलंच आहेत का भाऊ तुम्ही? भाऊंच्या दर्शनाच्या योगाला आदरणीय संजय महाराज आहेत. महाराजांच्या दर्शनाचा संतोष महाराज आहेत. इकडं राहुल महाराज आहेत. आदरणीय सचिन महाराज ज्यांचं माझ्यावरती अगदी नितांत प्रेम आहे. ते कडेगावचे असणारे, कडेपूरचे असणारे आमचे सदाशिव दादा आहेत. दादांच्या दर्शनाच्या योगाला माझ्या समेत आलेले अभिजित महाराज आहेत. आणि ही सगळी जी वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्ञानमंत्र ना, ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्वाह आमचे माझे परम मित्र गणेशजी महाराज डांगे महाराजांच्या संस्थेतील हा सगळा विद्यार्थीवृंद, सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. शेवटी तुकोबराया सांगतात, बाबा रे, हे आयुष्य पुन्हा नाही, दिलेल्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते फक्त आणि तुम्ही आम्ही बघू शकतो, याच्यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही. तुकोबराया सांगतात, तुका मने मुक्ती परनिधीनो, तुका मने तुका म्हणे उगेची लाज, तुका म्हणे उगेची होईल ते सहज, होईल ते सहज पहा, सहज पारे देवा तेथे
ज्यांचं वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण आहे, कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, विजयकुमार दिनकर उपनर पाटील यांच्या या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल परिवाराच्या वतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा श्री तुकोबाराया माझ्या पवित्र आईवडिलांच्या पवित्र चरणावरती सेवा समर्पित करतो. जे बोलण्याच्या योगामध्ये जे काही चुकीचं माझ्याकडून वक्तव्य गेलं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष, जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य आमच्या मिरडे गावामध्ये ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था म्हणून एक मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्वाह सुनीलजी महाराज यादव महाराजांचा कृपा आशीर्वाद. जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष. पुन्हा एकदा तुम्हा सर्व वारकरी महाराज मंडळीचं जमलेल्या सर्व अपतिष्ट सगळे सूर्यमित्र परिवाराचं दर्शन घेतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय
ईश्वरी पाय पांडुरंग या संताने वेचवडी आमची काय मागणी तुका म्हणे आता उदा तू होय पाय पाय ज्ञानदेव तुकाराम